का कालपरिच्छिन्नतेने होतात याचा शोध घेणं हा गीतेचा अभ्यास आहे. अर्जुनाच्या मतात तर परिवर्तन झालंच आहे. खाली ठेवलेलं धनुष्यबाण 18व्या अध्यायामध्ये अर्जुन उचलून घेतो. वस्तू खाली ठेवणं आणि ती उचलून घेणं याच्यामध्ये त्याच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या विकल्पांची निवृत्ती आणि उचलून घेताना आपल्या कर्माच्या बद्दल त्याचा असणारा विश्वास आणि कर्मफलाच्या बाबतीत त्याची असणारी शाश्वती, या मतांमध्ये जे परिवर्तन झालं, हे परिवर्तन नेमकं कोणत्या विचाराने झालं? 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य आहे. 10वा अध्याय विभूती योग आहे. या राजविद्या राजगुह्यातून विभूतीकडे जाताना अर्जुनाच्या मनात नेमकं काय होतं, भगवंतांनी याच क्रमानं त्याला ते का सांगितलं? एवढ्या विभूती सांगून झाल्यानंतर पुन्हा विश्वरूप दर्शन का दाखवलं? विश्वरूप दर्शनानंतर 12व्या अध्यायातला भक्तियोग का सांगितला? भक्ती सांगून झाल्यानंतर ज्ञानाची लक्षणं पुन्हा 13व्यात का सांगितली? एवढे ज्ञानाची लक्षणं सांगून, ज्ञानाची लक्षणं सांगून झाल्यानंतर पुन्हा गुण कशा करता, गुणातीतता कशाला 14व्यात सांगितली? आणि एवढी गुणातीतता सांगून झाल्यानंतर पुन्हा संसार कशाला सांगितला 15व्यात? काही कारण असेल की नाही? बोलणारे भगवान आहेत, माणूस नाही. बोलणारे भगवान आहेत. जे बोलतील ते अर्जुनाच्या कल्याणाकरताच बोलतील. पण ज्ञानोबाराय म्हणतात तसं अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे, अर्जुनाचे नाही. सगळ्या जगाला त्याच्यातून मार्गदर्शन होत असेल तर मानवी जीवनामध्ये घडणाऱ्या परिवर्तनांचा विचार करताना दोलायमानतेतून निश्चयाकडे जो माणसाचा प्रवास होतो, त्या प्रवासातल्या परिवर्तनांचं चिंतन करणं, त्या परिवर्तनांकडे बारकाईनं लक्ष देणं, हा अभ्यास आहे. गीतेचा अभ्यास असा आहे.